नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. 4 डिसेंबरला दत्त जयंती आहे आणि या दिवशी गुरुवार आलेला आहे. 4 डिसेंबर हा दिवस आपल्या सर्वांसाठी अतिशय भाग्याचा दिवस असणार आहे. कारण या दिवशी दत्त जन्मोत्सव आहेच. त्याचप्रमाणे या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार देखील आहे आणि पौर्णिमा असल्यामुळे आपण या दिवशी सत्यनारायण पूजा देखील करणार आहोत. असे 3 योग या दिवशी जुळून आलेले आहेत. त्यामुळे आपण या दिवशी सत्यनारायण पूजा कधी करायची, दत्त जयंतीचा उपवास कसा करायचा, कधी सोडायचा, त्याचप्रमाणे मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास आहे. आपण दत्त जन्मोत्सवाचा उपवास हा एकादशीप्रमाणे करत असतो. मग गुरुवारचा उपवास कसा सोडायचा किंवा देवीला नैवेद्य कोणता दाखवायचा, दत्तगुरूंना कोणता नैवेद्य दाखवायचा, याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण बघा, कारण हा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. 4 डिसेंबर 2025 वार गुरुवार या दिवशी दत्त जयंती आहे. आपल्याला दत्त महाराजांचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे. आता जे पारायण करणार आहेत ते देखील आणि जे करणार नाही त्यांनी देखील या दिवशी दत्तगुरूंचा उपवास सोडायचा आहे. हा उपवास एकादशीप्रमाणे केला जातो. म्हणजेच हा उपवास आपल्याला संपूर्ण गुरुवार धरायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास आपल्याला दुपारी सोडायचा असतो. जे पारायणाला बसले आहे, ज्यांनी घरी पारायण केलं आहे, त्यांनी देखील 5 तारखेला गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन करायचं आहे आणि आपला उपवास हा सोडायचा आहे. ज्यांनी केंद्रात पारायण केलं असेल त्यांचं देखील गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन सांगता ही 5 तारखेलाच होणार आहे. आता आपण 28 तारखेला गुरुचरित्राचं वाचन करायला सुरुवात केली आहे. आपली वाचन किंवा गुरुचरित्र पारायणाचं संपूर्ण वाचन हे 4 डिसेंबरला पूर्ण होणार आहे. या दिवशी दत्त जन्म साजरा केला जातो. या दिवशी आपल्याला या दिवसाचं गुरुचरित्राचं वाचन पूर्ण करून घ्यायचं आहे. तुम्ही दत्त जन्म हा दुपारी साजरा करत असाल तर दुपारी किंवा संध्याकाळी करत असाल तर संध्याकाळी आपल्याला गुरुचरित्र ग्रंथातील 4था अध्याय आपल्याला वाचायचा आहे. काही ठिकाणी 4था अध्याय आणि 52 अध्याय घरी वाचला जातो. या दिवशी काही ठिकाणी दत्त जन्मोत्सव हा दुपारी साजरा केला जातो. केंद्रामध्ये दुपारी साजरा केला जातो. 12 ते 12:39 या वेळेत साजरा केला जातो. दत्त जन्म झाल्यानंतर आपल्याला गुरुचरित्र ग्रंथातील 4था अध्याय वाचायचा आहे. त्यानंतर 5 तारखेला आपल्याला उद्यापन करायचं आहे. आता ज्यांनी 27 तारखेला पारायण करायला सुरुवात केली असेल त्यांचं वाचन हे 3 तारखेला पूर्ण होणार आहे. 3 तारखेला 7 दिवस होणार आहे. मग तुमची इच्छा असेल तर तुम्ही 4 तारखेचा उपवास करा. त्या दिवशी दत्तगुरूंच्या सेवा करा. त्या दिवशी 4था अध्याय पठण करा आणि 5व्या दिवशी आपल्याला दत्तगुरूंचा उपवास सोडायचा आहे. त्या दिवशी तुम्ही तुमच्या पारायणाचं उद्यापन केलं तरी चालणार आहे. आता गुरुवारी बऱ्याच जणांचा मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास असतो. माता लक्ष्मीचा गुरुवारचा उपवास असतो. आता प्रत्येक जण उपवास करत नाही, महिला उपवास करतात. मग अशा वेळी आपल्याला हा उपवास संध्याकाळी सोडता येणार नाही, कारण दत्तगुरूंचा आपला उपवास आहे तो आपल्याला 5 तारखेला दुपारी सोडायचा आहे. मग अशा वेळेस नैवेद्य काय दाखवायचा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. बघा, आपला जरी उपवास असला तरी घरात इतरांचा उपवास नसतो. त्यांच्यासाठी आपण स्वयंपाक हा बनवत असतो. मग तुम्ही भाजी, चपाती, वरण, भात, एखादा गोडाचा पदार्थ, साधा स्वयंपाक बनवायचा आहे आणि त्याचा नैवेद्य आपण माता लक्ष्मीला दाखवू शकतो. आणि घरातील तो नैवेद्य कोणीही खाल्ला तरी चालेल. आपण त्या दिवशी संध्याकाळी फराळचं खायचं आहे. बघा, आपल्याला फराळचंच खायचं आहे. आणि दत्तगुरूंना त्या दिवशी आपण जे फराळचं खाणार आहोत त्याचा नैवेद्य दाखवा किंवा तुम्ही फळं, दूध किंवा खडीसाखर याचा नैवेद्य दाखवला तरी चालेल. आता या दिवशी आपण बघा, पारायण केलेलं असल्यामुळे आपण चौरंगावर पूजा मांडणी केलेली आहे. मग या दिवशी माता लक्ष्मीची पूजा मांडणी वेगळी करायची का, सत्यनारायणाची पूजा मांडणी वेगळी करायची का? बघा, तुमच्याकडे जर का जागा भरपूर असेल, चौरंग असतील, तर तुम्ही पूजा मांडणी वेगळी करू शकतात. तुम्ही माता लक्ष्मीची पूजा ही पाटावर देखील मांडू शकतात. आता या दिवशी आपल्याला सत्यनारायण पूजा करायची आहे आणि त्यासाठी चौरंग देखील लागणार आहे. मग अशा वेळेस आपण जिथे आपल्या दत्तगुरूंची, स्वामींची पारायणाची पूजा मांडलेली आहे त्याच चौरंगावर तुम्ही सत्यनारायणाची पूजा केली तरी चालेल. बघा, ही पूजा आपण प्रदोष काळात करत असतो.
तुम्ही सकाळी गुरुवारची पूजा करून घ्या, संध्याकाळी तुम्ही सत्यनारायण पूजा करू शकतात. आता आपण जिथे चौरंग मांडलेला आहे, पूजा मांडलेली आहे, त्याच ठिकाणी तुम्ही एका बाजूला कलश मांडा, त्यावर तामण ठेवून त्यात तांदूळ ठेवून तुम्ही भगवान श्री हरी विष्णू, आपल्या घरात जे बाळकृष्णाची मूर्ती असते ती ठेवा आणि तुमची 5 अध्यायाची पोथी एका बाजूला ठेवून तुम्ही ती वाचून घ्या, नैवेद्य दाखवा. या पद्धतीने तुम्ही एकाच चौरंगावर ही पूजा मांडली तरी चालेल. बाजूला तुम्ही एका ठिकाणी गुरुवारची पूजा म्हणजेच तुम्ही फोटो न मांडता फक्त तुम्ही कलश मांडला तरी चालेल. बघा, जशी जागा असेल तसं आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे. परंतु आपल्याला चुकूनही ग्रंथ हलवायचा नाही. जो ग्रंथाचा पाठ आहे त्याला चुकूनही आपल्याला हलवायचं नाही. तो जिथे आहे त्याला तिथेच ठेवायचा आहे. तुम्ही चौरंगावर ही पूजा मांडू शकतात. चौरंगावर जागा असेल तर तुम्ही माता लक्ष्मीचा कलश देखील मांडू शकतात. आणि या दिवशी आवर्जून आपण सत्यनारायणाची पूजा करायची आहे. ज्यांनी या अगोदर सत्यनारायण केलं नसेल त्यांनी देखील या दिवशी आवर्जून सत्यनारायण करायचं आहे. सत्यनारायण आपल्याला गुरुवारीच 4 डिसेंबरलाच करायचं आहे. बघा, या दिवशी योगायोगाने 3 योग जुळून आलेले आहेत. त्याचप्रमाणे दत्त जन्म देखील यावर्षी गुरुवारी आलेला आहे. गुरुवार हा आपल्या गुरूंचा वार आहे आणि या दिवशी दत्त जन्मोत्सव देखील आलेला आहे. तर या पद्धतीने आपल्याला उपवास करायचा आहे. याच पद्धतीने पूजा मांडणी तुम्ही करू शकतात. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. त्याचप्रमाणे बघा, आपल्याला उद्यापन गुरुचरित्र ग्रंथाचं उद्यापन 5 तारखेला करायचं आहे. आणि आपण माता लक्ष्मीची पूजा मांडली आहे, ही देखील आपल्याला 5 तारखेला सकाळी उचलून घ्यायची आहे. सत्यनारायणाची पूजा देखील दुसऱ्या दिवशी उचलली जाते. ती पूजा देखील आपण 5 तारखेला सकाळी उचलून घ्यायची आहे. आणि आपण आपल्या गुरुचरित्र पारायणाची सांगता उद्यापन त्या दिवशी करायचं आहे. आता उद्यापन करताना बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, कांदा लसूण वापरायचा का? जेवणात स्वयंपाक करताना तुम्हाला कांदा लसूण वापरायचा नाही. तुम्ही पुरणाचा स्वयंपाक करा किंवा वरण भात भाजी चपाती करा. तुम्हाला आवर्जून घेवड्याची भाजी ही करायचीच आहे. तुम्हाला 4 नैवेद्य बनवायचे आहेत. एक स्वामी समर्थांसाठी, एक कुलदेवीसाठी, एक दत्तगुरूंसाठी आणि एक आपल्या ग्रंथासाठी. 4 नैवेद्य तुम्हाला बनवायचे आहे. या व्यतिरिक्त तुम्ही 2 छोटे नैवेद्य, एक कुत्र्यासाठी आणि एक गायीसाठी बनवू शकतात. आता या व्यतिरिक्त बरेच जण नवीन सेवेकरी पारायण करायला बसले आहेत आणि ते पारायण करायचं म्हणून करत देखील असतील किंवा मनापासून करत देखील असतील. बऱ्याच जणांचा अजूनही प्रश्न कमेंट बॉक्समध्ये येतो की आम्ही मराठी वाचायचं की संस्कृत वाचायचं. बघा, गुरुचरित्र ग्रंथामध्ये संस्कृतमध्ये अध्याय दिलेले आहेत आणि हे अध्याय थोडे मोठे मोठे आहेत आणि मराठीमध्ये या अध्यायाचा सारांश दिलेला आहे, भावार्थ दिलेला आहे. त्या अध्यायामध्ये काय दिलेलं आहे हे थोडक्यात मराठीत सांगितलेलं आहे. ज्यांच्याकडे भरपूर वेळ असेल त्यांनी मराठीतला भावार्थ वाचा आणि मग तुम्ही संस्कृतमधील अध्याय वाचा. म्हणजे अध्यायात तुम्हाला काय दिलेलं आहे हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. परंतु बरेच जण म्हणतात आम्ही मराठी वाचतो, आम्ही संस्कृतमध्ये वाचत नाही. तर बघा, गुरुचरित्र पारायण करायचं म्हणून करू नका. कारण गुरुचरित्र ग्रंथ हा 5वा वेद मानला जातो आणि तो असं कोणीही करत नाही. आपल्याकडनं नियम पाळले जात असतील आणि नियम फक्त 7 दिवसांचे नियम असतात. यामध्ये आपण जेवण करू शकतो, फक्त एक धान्य खायचं, काही भाज्या खायच्या नाही, कांदा लसूण खायचा नाही, नॉनव्हेज खायचं नाही, असे थोडे छोटेसे नियम आहेत. गादीवर झोपायचं नाही, ब्रह्मचर्याचं पालन करायचं. हे 7 ते 8 दिवसापुरतं नियम असतात. आपल्याला हे नियम पाळणं होत असेल तरच आपण हे पारायण करावं. बघा, हे पारायण करताना नियम पाळले गेले पाहिजे. नाहीतर नियम पाळले नाही किंवा पाळले गेले नाही तर आपल्याला त्याचा एखाद्या वेळेस त्रास देखील होऊ शकतो. आता चुकून जर का तुमच्याकडनं चुका झाल्या असतील तर त्याबद्दल तुम्ही दत्तगुरूंना क्षमा प्रार्थना मागा आणि त्या चुका तुम्ही इथून पुढे करू नका. आपल्याला 5 तारखेला उद्यापन करायचं आहे आणि हे उद्यापन आपल्याला 12 वाजेपर्यंत करायचं आहे. तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही सकाळी 10:30च्या नैवेद्य आरतीपर्यंत स्वयंपाक बनवून घ्या. 10:30ला नैवेद्य दाखवून आरती करून घ्या आणि ज्यांना तुम्हाला जेवायला बोलवायचं आहे त्यांना जेवायला बोलवा किंवा ब्राह्मणाच्या नावाने शिधा काढा. एखाद्या मंदिरात हा शिधा ठेवा किंवा ब्राह्मणाला शिधा द्या किंवा ब्राह्मण जोडपं जेव घालायचं असेल तर जेव घाला किंवा एखाद्या मंदिरात तुम्ही अन्नदान करू शकतात. या पद्धतीने आपल्याला उद्यापन करायचं आहे.
गुरुचरित्र पारायण करताना बऱ्याच वेळा झोप येते, जांभळी येते, आळस येतो. काही वेळेला आपली झोप झालेली नसल्यामुळे किंवा जास्त जेवण झाल्यामुळे ह्या गोष्टी होतात. तर काही वेळेला आपल्या घरात असलेल्या वाईट शक्ती आपल्याला ते पारायण करू देत नाही, त्यामुळे होत असतं. मग अशा वेळेस आपण वाचायला बसताना अगोदर कपाळाला, हाताला आपण अंगारा भस्म लावायचा आहे. त्याचप्रमाणे जेव्हा आपल्याला झोप येईल, आळस येईल, त्यावेळेस आपण थोडंसं गोमतीर आपल्या बाजूला ठेवून घ्या बाटली. थोडंसं आपल्या आजूबाजूला आपल्या अंगावर थोडंसं गोमतीर आपल्याला शिंपडून घ्यायचं आहे. या व्यतिरिक्त बघा, वाचन करताना वाचायचं म्हणून वाचू नका. आता काहींना घाई असते, मग ते फक्त पटापटा वाचन करत असतात. मग वाचताना काय तुम्ही वाचता हे तुम्हाला देखील कळत नाही. तर गुरुचरित्र ग्रंथ हा आपल्याला भरपूर काही शिकवून देतो. यातनं आपल्याला भरपूर काही शिकायला मिळत असतं. म्हणून ग्रंथ वाचताना प्रत्येक ओळ व्यवस्थित वाचा, समजून घेऊन वाचा. तुम्हाला ऐकायला येईल इतपत आवाजात हे वाचायचं आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.